अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आळंदीत गीताभक्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। देशभरातील अनेक साधू संत या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे। योगी आदित्यनाथ यांना जिरेटोप घालत गोविंदगिरी महाराजांनी त्यांचं स्वागत केलं। अयोध्येत रामलल्लाचं भव्य मंदिर उभं राहिलं आहे। नवी अयोध्या आपणा सर्वांना बोलवत असल्याचं योगी त्यांच्या भाषणात म्हणाले। यावेळी भक्ती आणि शक्तीचा संगम झाला की गुलामीतून मुक्तता मिळते असं योगी आदित्यनाथ म्हणाले। याचा दाखला देताना त्यांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवरायांचं उदाहरण दिलं। रामदास स्वामींनी शिवरायांना घडवल्याचं योगी म्हणाले। समर्थ गुरु रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था, उस कालखंड में सोचिए, औरंगजेब की सत्ता को चुनौती देते हुए औरंगजेब को उन्होंने तड़पने और मरने के लिए ऐसा छोड़ दिया कि आज तक कोई पूछ नहीं रहा है। योगींच्या या वक्तव्यानं राज्यात नवा वाद निर्माण झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक्सपोस्ट करत भाजप नेत्यांवर टीका केली आहे। महाराष्ट्र माफ करणार नाही। महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्तींबाबत केवळ भाजपच्याच नेत्यांनी अनेकदा वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली। याच यादीत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भर पडली। रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं अशा आशयाचं धादांत खोटं विधान त्यांनी केलं। माझी भाजपवाल्यांना विनंती आहे, एकतर महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्तींचा इतिहास आधी समजून घ्या आणि नंतरच बोला। इतिहास माहीत असूनही जाणीवपूर्वक खोटं बोलत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। शरद पवार यांनीही योगींचं विधान चुकीचं असल्याचा दावा केलाय। शिवरायांना घडवण्याचं श्रेय जिजाऊंचं आहे, त्यांचं श्रेय दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पवार म्हणाले। तर त्यांचे कट चालणार नाहीत अशी टीका काँग्रेसने केली आहे। आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व याच्या पाठीमागे राजमाता जिजाबाई यांचे योगदान, स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचे श्रेय आणखी कोणाला द्यायचं ही भूमिका काही लोक घेत आहेत। पण सगळ्या जगाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचे कष्ट आणि राजमातेचं मार्गदर्शन यामुळे हा इतिहास घडलेला आहे। त्यांचे विशिष्ट जो नेता आहे, ज्याला आता ते जागतिक पातळीवरचे विश्वगुरू आहेत, ते भगवान श्रीरामाचा बोट घेऊन ते पुढे नेतात, त्यांना मागे मागे ओढत आहेत। अशा पद्धतीचं चित्र दाखवणं हे धर्मगुरूला आवडलंच नाही ना। त्याच्यामुळे हे ज्या नौटंक्या चाललेल्या आहेत भगवे कपडे घालून काही लोकांचे, म्हणजे भगवे कपडे घातलेले काही लोकांनी बोललं म्हणजे हिंदू धर्माने बोललं असं काही वाटत असेल त्यांना तर ठीक आहे। यापूर्वी अयोध्येत रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींच्या केलेल्या तुलनेनंही वाद निर्माण झाला होता। कुछ स्थान ऐसे होते हैं जहां पर आदर के साथ अपना मस्तक अपने आप झुक जाता है। ऐसा एक स्थान हम लोगों को उच्च पदस्थ इस राजर्षि ने जब दिखाया तो मुझे छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई। उन्होंने शिवाजी का वर्णन किया, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी। हम लोगों को आज एक श्रीमंत योगी प्राप्त हुआ। पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही, श्रीवार नाही। जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकलं नसतं। आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच। शिवरायांचे गुरु कोण यावरून यापूर्वीही महाराष्ट्रात वादंग झालेला आहे। दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरु होते। या इतिहासावर काही मराठा संघटना आणि पक्षांकडून आक्षेप घेण्यात आलाय।
जेम्स लेन प्रकरणावरून यापूर्वी राजकारणही तापलेलं राज्यानं पाहिलंय. आता निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा हा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.